शास्त्र याची एकूण 20 गुणांची आपली सराव परीक्षा म्हणजे प्रश्नपत्रिका असणार आहे घटक चाचणीची. त्याच्यासाठी ही सराव प्रश्नपत्रिका आहे. वेळ आहे 1 तास. आता बघा, पहिला आहे प्रश्न, योग्य पर्याय निवडा. याच्यासाठी एकूण 3 गुण आहेत. पुण्यातील डॉट डॉट या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर पुण्यातील कुठलं स्मारक आहे की या गांधी स्मारक संग्रहालयात इतिहासाविषयी माहिती मिळते. तर त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. आगा खान पॅलेस, साबरमती आश्रम, सेल्युअर जेल, लक्ष्मी विलास पॅलेस. तर मग यातलं काय येणार आहे अचूक उत्तर? आगा खान पॅलेस. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात आपल्याला इतिहासाविषयी माहिती मिळते. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. आता दुसरं बघा, दुसरा प्रश्न काय आहे? औद्योगिक क्रांतीला, हा त्यातला दुसरा आहे. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कुठे झाला? तर इंग्लंड, फ्रान्स, इटली किंवा पोर्तुगाल. तर बघा, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ कुठून झाला? इंग्लंड येथून झाला. त्यामुळे पर्याय कुठला देणार? अचूक पर्याय इंग्लंड, हे त्याचं अचूक उत्तर लिहायचं. आता बघा, 1802 मध्ये डॉट डॉट या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. थोरले बाजीराव, सवाई बाजीराव, पेशवे नानासाहेब की दुसरा बाजीराव. तर त्याचं अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 दुसरा बाजीराव, हे त्याचं अचूक उत्तर आहे. दुसरा बाजीराव. तर अशा प्रकारे योग्य पर्याय निवडासाठी एकूण 3 गुण, 3 प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 2 आहे टिपा लिहा. तर टिपा लिहासाठी एकूण 4 गुण आहेत. 2 घटकांवर टिपा लिहायच्या आहेत. 2-2 गुणांसाठी असणार आहे. तर बघा, इंग्रजांचे आर्थिक धोरण. आता याचं उत्तर तुम्ही पुस्तकामध्ये शोधून व्यवस्थित जसं तुम्ही पाठ केलं तसं परीक्षेमध्ये लिहू शकता. तर बघा, इंग्रजांचं आर्थिक धोरण. भारतावर प्राचीन काळांपासून अनेक आक्रमणं होत राहिलेली आहेत. मुघलांनी असतील, त्यानंतर इंग्रजांनी असतील. त्यांनी इथं काय केलं? राज्य केलं आणि भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल न करता येथील संस्कृतीशी समरस झाले. इतरांनी काय केलं? भारतीय अर्थव्यवस्थेत फार मोठा बदल केला नाही, परंतु इंग्रजांनी काय केलं? तर त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये, कारण आर्थिक धोरण विचारले, अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत बदल केले. काय केले? तर इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे जी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे ती त्यांनी भारतात रूढ केली किंवा भारतामध्ये आणली. त्यांनी भारतात या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था रुजवल्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला, मात्र भारताचं आर्थिक शोषण होऊ लागलं. अशा प्रकारचं इंग्रजांचं आर्थिक धोरण होतं भारताच्या बाबतीत. तर ही टीप तुम्ही काय करू शकता? मुद्देसूद एक एक मुद्दे तिथं क्रमांक देऊन 3-4 मुद्दे करू शकता. दुसरा आहे प्रबोधन युग. आता प्रबोधन युग बघा, दुसरा क्रमांक हवा होता प्रबोधन युग. तर युरोपातील मध्ययुगाच्या अखेरच्या कालखंडात, म्हणजे कधी इसवी सन 13 ते 16व्या शतकाला प्रबोधन युग असं म्हणतात. रिकाम्या जागेसाठी सुद्धा किंवा योग्य पर्यायामध्ये सुद्धा हा प्रश्न जाऊ शकतो. तर 13वे ते 16वे शतक याला काय म्हणतात? प्रबोधन युग म्हणतात. युरोपात या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला याच प्रबोधन युगामध्ये. म्हणून या काळाला प्रबोधन युग असं म्हणतात. म्हणजे नवीन गोष्टी काय झाल्या? आत्मसात झाल्या, चळवळ निर्माण झाल्या. प्रबोधन म्हणजे लोकांमध्ये जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये भर पडली. प्रबोधन युगात युरोपात काय काय झालं बघा? कला, स्थापत्य, तत्वज्ञान या क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. म्हणजे हे जे कला, स्थापत्य आहे, तत्वज्ञान आहे, हे एक प्रकारे पुन्हा उभं राहिलं. प्रबोधनानं काय दिलं? प्रबोधनाने मानवतावादाला आणि जीवनाच्या सर्वांगीण विकासाला किंवा प्रगतीला चालना देण्याचं काम या प्रबोधनानं केलं आणि म्हणून प्रबोधन युग एक महत्वाचं युग मानलं जातं. आता प्रश्न क्रमांक 3 बघा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. म्हणजे कारण द्यायचे का तसं ते विधान आहे, त्याला ऐतिहासिक कारण द्यायचे. 4 गुण, एकूण 2 प्रश्न असणार आहेत. तर 2च्या 2 सोडवायचे, 4 गुण. प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. का कारण होतं बघा त्याचं? तर त्याचं सविस्तर उत्तर बघूया. प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलचा पराभव झाला कारण भारतातील अत्यंत समृद्ध अशा बंगाल प्रांतात सिराज उद्दौल हा 1056 मध्ये नवाबपदी आला. मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी गैरवापर करत असत. म्हणजे मुघल बादशाहांकडून त्यांना जे सवलती मिळायचा त्याचा ते चुकीचा वापर करायचे. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेताच कोलकाता येथील आपल्या वकारीभोवती तटबंदी उभारल्यामुळे सिराज उद्दौलनं काय केलं? इंग्रजांवर चाल केली, म्हणजे इंग्रजांवर आक्रमण केलं. आता या घटनेनं काय झालं? इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला, नाराजी निर्माण झाली. म्हणजे त्यांनी सुद्धा बदला घ्यायचं ठरवलं. मग काय केलं? रॉबर्ट क्लाय यानं मुत्सद्देगिरीनं म्हणजे चालाखीनं काय केलं? नवाबाचा सेनापती मीर जाफर याला पदाचं आमिष दाखवलं, म्हणजे तुलाच नवाब करतो असं त्या मीर जाफरला सांगितलं आणि आपल्याकडे वळवलं. आणि ज्यावेळी
1750 मध्ये सिराज उद्दौला आणि इंग्रज सैन्याची गाठ पडली, त्यावेळी मीर जाफरच्या नेतृत्वाखाली लष्कर उतरलंच नाही आणि त्यामुळे सिराज उद्दौलाचा काय झाला, पराभव झाला. बघा, मीर जाफरनं गद्दारी केली आणि त्यामुळे त्यांचं लष्करच उतरलं नाही, त्यामुळे सिराज उद्दौलाचा अशा प्रकारे पराभव झाला. आता दुसरं बघा, यातलं दुसरं आहे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले. त्याला कारण द्यायचे आहेत, ऐतिहासिक कारण. तर बघा, इंग्रजांनी काय केलं, नव्या जमीन महसुली व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. ज्यावेळीपासून इंग्रजांचं राज्य सुरू झालं त्यावेळी नवीन जमीन महसूल त्यांनी व्यवस्थेमध्ये आणली. त्याचा अनिष्ट परिणाम भारतीयांच्या जीवनावर झाला. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. प्रचंड असा शेतसारा म्हणजे करच म्हणा एक प्रकारचा, तो द्यायला लागायचा. त्यामुळे जी किंमत मिळेल त्या किमतीला ते पीक विकू लागले आणि व्यापारी व दलाल अतिशय कमी किमतीत शेतकऱ्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी काय व्हायचं, शेतकऱ्यांना सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले आणि ह्या सगळ्यातूनच काय झालं, शेतकरी बिचारा कर्जबाजारी झाला. तर अशा प्रकारे काय झालं, ह्या महसूल व्यवस्थेमुळं, व्यापारी आणि दलालांमुळं त्यावेळेचा शेतकरी काय झाला, कर्जबाजारी झाला. आता प्रश्न क्रमांक 4 आहे तो 1 गुणांसाठी. एकूण 11 गुणांचा होतं, तर इतिहास हा भाग 12 गुणांसाठी आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक 4 खालील तक्ता पूर्ण करा 1 गुणांसाठी. तर बघा, व्यक्ती आणि कार्य. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस त्याचं कार्य लिहायचं आहे आणि सतीबंदीचा कायदा कुणी केला त्याचं नाव लिहायचं आहे. तर बघा, हा तक्ता कसा पूर्ण करायचा, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस, नोकरशाहीची निर्मिती ज्यानं केली तो कोण, लॉर्ड कॉर्नवॉलिस, आणि सतीबंदीचा कायदा ज्यानं केला तो लॉर्ड बेटिक. तर ही नावं काय करायची, लक्षात ठेवायची. तर आता नागरिकशास्त्रमधील घटक बघूया की जो एकूण 8 गुणांसाठी असणार आहे. योग्य पर्याय निवडा, 2 गुणांचा प्रश्न असेल. संसदीय शासन पद्धती ... इथे विकसित झाली. तर बघा, इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, नेपाळ यापैकी योग्य पर्याय निवडायचा. तर कुठे विकसित झाली, इंग्लंडमध्ये. बघा, संसदीय शासन पद्धती ही मुख्यतः इंग्लंडमध्ये विकसित झाली आणि नंतर त्याचा प्रसार झाला. भारताचे ... हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. तर कोण, तर भारताचे उपराष्ट्रपती. लक्षात ठेवा, भारताचे उपराष्ट्रपती हे काय असतात, तर राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, उपराष्ट्रपती. तर अचूक पर्याय आहे पर्याय 2. आता बघा पुढचा प्रश्न. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. राज्यसभेला कायमस्वरूपी सभागृह किंवा सभागृह म्हटलेलं आहे, त्याचं कारण काय ते स्पष्टपणे लिहायचं आहे. तर हे काम मी तुमच्यावर सोपवतोय, तर हे तुम्ही काय करा, याचं सकारण स्पष्टीकरण पुस्तकाच्या आधारे तुम्ही त्याची तयारी चांगली करून ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे. तर याचं सुद्धा काय करायचं, कारण स्पष्ट करायचं आहे. एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न असेल. आणि आता बघा, कोणतेही खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 1-2 गुणांसाठी. तर पहिला आहे जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय, आणि दुसरा आहे लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात. तर तो नागरिकशास्त्राचा जो प्रश्नोत्तराचा भाग आहे तो तुम्ही पाठ्यपुस्तकाच्या आधारे काय करा, शोधा आणि त्याची उत्तरं लिहा. घटक चाचणीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया, पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण काय करूया, पुढच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण बघूया. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू.